माझ्या शेजारची राहणारी नाकीडोळी नीटच असलेली सीमा नुकतीच 12वीची परीक्षा उत्तीर्ण झालेली होती. सिनियर कॉलेजची हवा तिला देखील लागली होती. तिची फिगर कडक होती. लांबसडक केस, कामनीय बांधा आणि घारे डोळे यामुळे तिच्याकडे बघताच वासना निर्माण होत असे. आमच्या शेजारची असल्याने माझे तिच्या घरी नेहमी येणे जाणे होते. तिची घराची परिस्थिती हालाकीची होती. वडील एका कंपनीमध्ये सिक्युरिटी गार्ड होते. तसा नेहमी माझ्या फोनमधील डेटा मी वरचेवर चेक करत असे आणि त्यावर आलेला अश्लील क्लिप्स मी बघून लगेच डिलीट करत असे. पण आज मात्र मी माझ्या मोबाईलमधला असा डेटा काढून टाकण्याचा विसरून गेलो होतो. अचानक मला ते लक्षात आलं, पण तिची आई गप्पा मारत असल्याने मला तिथून हलता येईना. पण माझे नशीब चांगले की तिची आई म्हणाली, "सुरेश, मला आता औषधामुळे झोप येत आहे. मी झोपते. तू आता सीमाजवळ बसला तरी चालेल." तुपडत्या फळीची आज्ञा म्हणून मी लगेच आत गेलो. मला ज्या गोष्टीची भीती होती तीच झाली. माझ्या फोनच्या गॅलरीत असलेल्या अश्लील क्लिप सीमाला दिसल्या होत्या. मी तिच्या मागे आलो हे तिला लक्षातही आले नव्हते, इतकी ती त्यात गुंतली होती. मी मागून माझे लक्ष नसल्यासारखे हाक मारली, "अगं सीमा, काय चाललंय? कसला अभ्यास करतेस?" माझा आवाज ऐकून ती एकदम घाबरली आणि तिलाच काहीच बोलता येईना. मग मी लगेच माझा मोबाईल काढून घेतला आणि मला काहीच माहीत नाही असे दाखवत म्हणालो, "बघू काय अभ्यास चालला आहे आज ते." मी तिला मोबाईल बघण्यास विरोध करू शकलो नाही. मी फोन बघितला तर सीमा अश्लील क्लिप बघत होती हे मला आत्ताच समजले असे मी दाखवले. ती मला म्हणाली, "सुरेश, तुझ्या मोबाईलमध्ये असे काही असेल असे वाटले नव्हते." मी म्हणालो, "अगं, मुलांच्या मोबाईलमध्ये असा डेटा असतोच हल्ली." थोडा वेळ बोलत बोलत ती आता रिलॅक्स झाली. मला म्हणाली, "ते त्या क्लिपमध्ये दाखवतात ते सगळं तसं असतं का रे सुरेश प्रत्यक्षात? कारण मला तरी काही वाटत नाही तसे." मी बोललो की, "सीमा, तुला असे का वाटते आणि तू नेमकं काय बघितलंस?" तिने मला 4 नंबरची क्लिप लावायला सांगितली. माझ्यासाठी हे सरप्राईजच होते, कारण कोण्या मुलीसोबत मी पहिल्यांदाच असे काही बघणार होतो आणि ते पण सीमासारख्या कडक मुलीसोबत. हेडफोन एकच होता आमच्याकडे, त्यामुळे आम्ही कानात तोच हेडफोन घालून बघायचे ठरवले. क्लिप उभे राहून तर बघता येणं शक्य नव्हते. मी तिला म्हणालो, "सीमा, असं करूया, मी भिंतीला टेकून बसतो. तू माझ्या दोन्ही पायामध्ये माझ्याकडे पाठ करून बस. म्हणजे आपल्याला नीट बघता येईल आणि तुझी नेमकी काय शंका आहे ते मला समजेल." तिने होकार दिला आणि माझ्या पायामध्ये ती येऊन बसली. ती ज्या क्षणी बसली आणि तेच नितंब माझ्या सोट्याला लागले, तेव्हा मी तापलो होतो. आता आम्ही क्लिप चालू केली. जसे जसे क्लिप पुढे सरकू लागली आणि त्यातील पुरुष आणि स्त्री त्यांचे एक एक कपडे काढण्यास सुरुवात केली, तसे सीमा देखील गरम होऊ लागली होती. कारण तिचे उरोज पूर्णपणे बाहेर येऊ पाहत होते हे मला समजले होते. तिचे नितंब देखील गरम झाले होते. एकच हेडफोन असल्याने तिचा चेहरा माझ्या अगदी जवळ होता. मी तिच्या आणखी जवळ जाण्याचा कारण शोधत होतो. ती पूर्णपणे गुंगून गेली होती. तिला मी म्हणालो, "अगं सीमा, तुझं केस मध्ये मध्ये येत आहेत. मला काही दिसत नाही." ती म्हणाली, "तूच घे ना मग बाजूला, मला नको सांगू." मी तिचे केस बाजूला घेतले आणि तिची गोरीपान मान मला दिसली. मी चवताळलो. माझा सोटा कडक झालेला होता. माझा श्वास तिच्या गालावर जात होता आणि तिला देखील ते आवडत होते. मी अजून मला खेटून बसले. तिने घातलेल्या पांढऱ्या टी-शर्टमधून तिचे उरोज अधिकच खुललेले दिसत होते. मला वरून तिच्या उरोजांची फट पूर्णपणे दिसत होती. आम्ही दोघे पण मंत्रमुग्ध झालो होतो. आम्हाला दोघांचा स्पर्श आवडू लागला होता. मी आता मोबाईल तिच्या हातात दिला. बाजूने मी तिला अलगद कमरेला पकडले. मला वाटले ती काहीतरी बोलेल, पण ती काही बोलली नाही. उगीचच बसताना इकडे तिकडे करताना मी तिच्या उरोजांना मागून स्पर्श केला. ती काही बोलायच्या आत मी तिला बोललो, "सीमा, सॉरी, चुकून हात लागला." ती म्हणाली, "अरे, असं काय करतोस? इट्स ओके, बी कम्फर्टेबल. आणि आता मला काही डिस्टर्ब करू नको बघताना. तुझं तू कसाही बस, कुठेही हात ठेव, तुला त्रास होणार नाही असा." हे माझ्यासाठी आमंत्रण होते हे मी लगेच समजून चुकलो. मी हळूच मागून तिच्या उरोजावर हलकेच हात फिरवू लागलो. तिने नकार दिला नाही तसे माझे धाडस वाढले. मी हळूहळू आता उरोज दाबू लागलो तसे ती मला अधिक रिस्पॉन्स देऊ लागली. माझ्या आत जोश संचारला होता. मी तिचे उरोज अधिक जोरात दाबू लागलो. ती पण मला माझे हात घेऊन दाबून घेऊ लागली होती.
मी माझा हात तिच्या टी शर्टमध्ये घातला, ब्राचे हुक काढले आणि तिच्या निप्पलला कुरवू लागलो. ती पूर्णपणे गरम झाली होती. तिला मी झटक्यात माझ्याकडे वळले आणि तिच्या तोंडात तोंड घातले. आम्ही एकमेकांवर चुंबनाचा वर्षाव करू लागलो. ऐन तारुण्यात आलेली एक कोवळी मुलगी आज मी उपभोगणार होतो, तिचा टी शर्ट काढून फेकला आणि तिची स्तनाग्रे मी तोंडात घेतली आणि मी चोकू लागलो. एका पुरुषाचा तिला झालेला हा पहिला स्पर्श होता, त्यामुळे तिला अधिकच उत्तेजना होत होती. माझा कडक झालेला सोटा तिच्या हातात दिला. ती म्हणाली, अरे बाप रे, एवढा मोठा सोटा. मला वाटले हे फक्त मूव्हीमध्ये असतं. हीच माझी शंका होती. मी म्हणालो, बघ केली ना तुझी शंका दूर. ती हसतच म्हणाली, हो हो नक्कीच. असे म्हणून तिने माझा सोटा कुरवण्यास सुरुवात केली. दोघेही नग्न होण्यास फार वेळ लागला नाही. मी माझा भला मोठा सोटा तिच्या तोंडात दिला. तिला काय करू आणि काय नको असे झाले होते. तिचे मन भरूपर्यंत तिने सोटा पूर्णपणे चोखून काढला. तिची योनी आता मला खुणावत होती. तिची गुलाबी योनी पाहून मी वेडापिसा झालो होतो. मी तिच्या टांगा फाकल्या आणि माझी जीभ तिच्या योनीत खुपसली. पूर्णपणे ओली झालेली तिची योनी मला अधिकच चविष्ट लागत होती. मी अक्षरशः खाऊन टाकली. तिला तो प्रकार भलताच आवडला, कारण मी तिला माझे डोके धरून तिच्या योनीमध्ये खुपसत होतो. तिची ती आग शांत झाली तसे तिने मला बाहेर काढले. आम्ही पुन्हा चुंबन देऊ लागलो. मी तिला आता माझ्या खाली घेतले. तिचे पाय पूर्णपणे फाकवले आणि माझा भला मोठा सोटा तिच्या योनीत खुपसला. त्या क्षणी ती किंचाळली. तिची आई उठेल अशी भीती आम्हाला वाटली, पण तसे काही झाले नाही. मी तिच्या तोंडावर हात ठेवला आणि हलके हलके माझा सोटा आत सरकवू लागलो. मी तुला बोललो, अगं सीमा, तू अजून व्हर्जिन असल्यामुळे तुला थोडा त्रास होणं साहजिक आहे. थोडी कळ काढ, बघ कशी मजा येईल. तिने होकार भरला. मी हळूहळू करत माझा सोटा पूर्णपणे आत घातला आणि मी हलकेच मागे पुढे करू लागलो. तिच्या योनीच्या वंगणाने आता त्यात आरामदायीपणा आला होता. मी आता माझा वेग वाढवला. मी जोरजोरात हिसके मारू लागलो तशी तिला देखील मजा येऊ लागली होती. पूर्ण नग्न होऊन अंगावर होणाऱ्या घर्षणाने आम्ही एकमेकात पूर्ण मिसळून गेलो होतो. तिची योनी माझ्या सोट्याला होणाऱ्या घर्षणाने अधिकच ओली झाली होती आणि माझा सोटा त्यामुळे अगदी हलका आत बाहेर होऊ लागला होता. 1 2 3 असे अनेक हिसके मी तिला थांबत देत होतो. माझ्या प्रत्येक हिसक्याशी ती अधिकच बेभान होत होती. खाली माझा सोटा काम करत होता आणि वर माझे हात तिच्या वक्षस्थळांवर त्याचे काम करत होते. शेवटी तो क्षण आला जेव्हा माझा सोटा तिच्या योनीमध्ये उकला. तिची योनी माझ्या वीर्याने पूर्णपणे भरून गेली. घामाने डबडबलेले आमच्या दोघांचे अंग आम्हाला अजूनही सुखाची गरज असल्याचे सांगत होते. पण सीमाची आई उठायची वेळ झाली होती म्हणून आम्ही नाईलाजाने बाजूला झालो. पण त्यानंतर आम्ही आठवड्यातून 3 वेळा संभोग करू लागलो. घरच्या घरी सीमाला हवे ते मिळत असल्यामुळे ती खुश होती आणि मलाही सीमासारखी तरुण मिळाल्याने मी देखील खुश होतो. तर मित्रांनो, आजची गोष्ट कशी वाटली नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.